सापडलं कस काय? चला मंडळी, मी तुम्हाला डायरेक्ट आत्ताच कटिंग करून आल्यानंतरच भेटतोय. आणि आज मी असा स्टंट केला की मी गेलो, ऑफिस सुटलं, म्हणजे ऑफिसचं काम होतं, माझं फील्डवर्क होतं. फील्डवर्क झाल्यानंतर मी गेलो मुलुंडला कटिंग करण्यासाठी. कटिंग केली, पण तिथं काय एवढं शूट नाही करू शकलो. 2-3 क्लिप्स आहे मधल्या, त्या पण मी याच्यापुढे तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता मी आलो होतो घरी, म्हणजे येऊन मला झाला खूप वेळ. म्हटलं चला पॅकिंग करूया, जायचं आहे परत एकदा हळदीला आणि लग्नाला जायचं आहे. कोणाचं आहे ते तुम्ही गेस करा. मी कोणाच्या लग्नाला आणि हळदीला परत चाललो आहे, त्याचीच मी आता पॅकिंग करतो आहे. त्याचेच पुढे काही तुमच्यासोबत मी थोड्याफार क्लिप्स शेअर करेल, म्हणजे टाईमलॅप्समध्ये शेअर करेल की मी माझी पॅकिंग चालू केली जाण्यासाठी. कुर्ता ऑल सेट रेडी झालं आहे. आणि आता मी थोडा फॅन लावतो, नाही तर मला खूप गरम व्हायला लागलं आहे. चला मी फॅन पण लावतो आणि बॅक कॅमेराने तर तुम्हाला थोडंफार दाखवतो मी काय कपडे घेतले ते. चला, आणि पुढचं सगळं याच्यानंतर तुम्हाला सगळं टाईमलॅप्समध्ये बघायला भेटेल. सो लेट्स गो. कुर्ता आणि ते सगळं रेडी झाले आहेत. हे मी परत मी एकदा घेऊन जाणार आहे. बघू जर मला घालायला जमला त्यानुसार मी विअर करेल, आणि बाकी सर्व तुमच्यासोबत मी आता टाईमलॅप्समध्ये शेअर करेल. सो लेट्स गो. द नेक्स्ट डे. चला, गुड मॉर्निंग मंडळी. मी आज सकाळी उठल्यावर काही शूट करू नव्हतं शकलो. म्हटलं तुम्हाला आता भेटूया. मी चाललो आहे ऑफिसला, आणि मी असं ब्ल्यूमध्ये पूर्ण विअर केलं कारण की आज आहे कॅज्युअल डे. तर आपण जाऊया ऑफिसला, आणि मग तुम्हाला मी तिकडे गेल्यावरच भेटतो नक्की. लेट्स गो. The next day. नमस्कार मंडळी, तुम्हाला मी डायरेक्ट आजच भेटतोय काल आल्यानंतर. आणि मी रेडी झालेलोच दिसतोय तुम्हाला. येल्लोमध्ये कुठे दिसतोय. मी तुम्हाला कालच बोललो की मी चाललो आहे हळदीला, चाललो आहे कोणाच्या तरी. ते तिथं तुम्हाला गेल्यावरच कळेल मी चाललो आहे कुठं ते. चला आता आपण जाऊया. वाजले आहे 5:30. फटाफट जायचं आपल्याला, पोहोचूया. तिथं गेल्यावर मी तुम्हाला भेटतो. रस्त्यात जाऊन आता पेट्रोल टाकतो आणि मग निघतो. चला आता आपण इथं पेट्रोल टाकून घेऊया. मी चाललो आहे बाईकवर, आणि आता मी रुमाल बांधेल कारण मी केव्हाचा बांधलाच नव्हता. खूप धूळ बसली चेहऱ्यावर. चला आपण आता पेट्रोल टाकून घेऊ. रस्त्यामध्ये जात असताना मी गाडी थांबवली, आणि इतका मस्त हा सनसेटचा व्ह्यू दिसला. तर मी विचार केला थोडा कॅप्चर केला पाहिजे मोमेंट. हा तुमच्यासोबत मी शेअर केला. खूप असं छान वाटत होतं बघताना, म्हणून मी थोड्या वेळ थांबलो होतो एका ठिकाणी. नंतर मी परत वेन्यूवर जाण्यासाठी निघालो. जस्ट मी आत्ताच पोचलो आहे. मी अराऊंड मला लागला 1.25 तास लागला पोचायला इथं. थोडा टाईम लागला आल्यामुळे. आणि माझ्या मित्राला खरंच माहीत नाही की मी लग्नाला पण नव्हतं येणार आणि हळदीला पण नव्हतं येणार. तर विचार केला की मी त्याला जाऊन मध्ये सरप्राईज देणार आहे आज, कारण की त्याला डाऊटच
आहे की मी येणारच नाही असं त्याला, कारण की आहे त्याचं रिझन पण काही दुसरं होतं, मी येणार नव्हतो ते. पण मी आता आलोच आहे, तर म्हटलं आता जाऊन त्याला व्हिजिट करूया. मी ठरवते त्याला जाऊन मी सरप्राईजच देणार. तर आपण जाऊया मध्ये. अजून तरी काय हळद स्टार्ट नाही झाली आहे. मी तुम्हाला पुढे अपडेट देईल काय होतं, त्याची रिॲक्शन काय असणार मला बघितल्यानंतर, ते पण मी तुमच्यासोबत नक्की पुढे शेअर करेन. इट्स गो. आज हळद आहे, उद्या लग्न आहे याचं. तर मी हळदीसाठी आलो. बघू लग्नाचं अजून तर काही फिक्स नाही आहे. आणि मध्ये इथं पुढे आलो ना, इथं हळदीचं डेकोरेशन पण केलं आहे मध्ये त्यांनी. तो आता मला डायरेक्ट नंतरच भेटेल. त्याचं फोटोशूट आणि ते चालू असणार इथं. आणि इकडनं समोर आहे त्याचं हळदीचं हे लोकेशन. मी झूम करतो, 1 मिनटं थांबा. ओके, हे हळदीचं लोकेशन. आता जाऊन बसूया आपण. आणि वाजले आता 7:30 वाजले. आपण नंतर भेटूया. तो फोनवर बोलतोय, काय माहीत कोणाशी बोलतोय. मी त्याला जाऊन अजून तरी भेटलो नाही आहे. तो मला बघेल तेव्हा मला त्याची रिॲक्शन पण कॅप्चर करायची कसे. आणि वाजले आता 7:30 वाजले, तरी अजून हळद नाही चालू झाली. होईल मे बी लवकरच सध्या. अनिकेतचे पप्पा, मम्मी आणि त्याची बहीण आहे. ते दोघं त्याच्यावर हे टाकतात, त्यांच्याकडे पाणी टाकतात असं काहीतरी बोलतात हळदीच्या दिवशी. तेच कार्यक्रम चालू आहे इथं. आपण त्याला जाऊन थोड्या वेळात भेटूया जाऊन तिथंच. त्याला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होईल. तर आपण डायरेक्ट हळद लावायलाच जाऊया मधूनच. अचानक त्याला न कळत इकडं बँड पण सुरू झालेला दिसतो आता पुढेच. माझा आवाज बारीक येत असेल तुम्हाला. चला आता मी याला इथं सरप्राईज देण्यासाठी आलो होतो, पण त्याचं काही लक्ष नव्हतं त्यावेळेस. तर म्हटलं चला त्याला जाऊन सरप्राईज देऊया. त्याचे फ्रेंड्स होते, ते फोटो काढत होते. त्यांचा फोटो काढून झाल्यानंतर मी मध्ये गेलो आणि त्याला भेटलो. त्यानंतरची त्याची पुढची रिॲक्शन बघा कशी होती. मला पण मस्त वाटलं, कारण आम्ही कॉलेजनंतर आम्ही 10 वर्षाने भेटलो. त्याचीच ही पुढी क्लिप आहे एक. एकदम बरोबर. सापडलं कस काय? मग मला सापडणार होता. मी तुम्हाला व्हिडिओ आज चल ना, तू आलो मी मग. The next day. गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. मी काल आल्यानंतर काय एवढं शूट नाही करू शकलो, कारण थोडंसं लेट झालं काल यायला बाईकवर आल्यामुळे. म्हटलं मग आज आपल्याला लग्नाला जायचं आहे, तर म्हटलं बाईकवर जाण्यात काही अर्थ नाही, कारण की काल असं बाईकवरून आल्यामुळे थोडेफार डोळे पण लाल लाल झाले. नंतर म्हटलं नाही, रेस्ट हवा शरीराला पण. म्हणून मग मी निघालो आहे मित्राच्या लग्नाला परत एकदा निफाडला जाण्यासाठी. काल काय एवढं मी शूट नाही करू शकलो मध्ये, कारण की मी पोचलो त्यानंतर त्यांचा थोडाफार प्रोग्राम चालू होऊन गेला आता काही गोष्टींचा. तर मग थोडंसं लेट झाल्यामुळे मला लवकर निघावं लागलं काल, कारण की मी काल कपडे नव्हते नेले. नाही तर माझा मित्र ऐकत नव्हता की थांब इथंच, उद्याच जा लग्न करून. पण माझे कपडे घरी राहिल्यामुळे मी थांबू नाही शकलो. म्हटलं चला आज परत जाऊया आपण. आणि आज मी चाललो आहे टॅक्सी याच्यात चाललो आहे, प्रायव्हेट टॅक्सीमधून. आणि मला ते काका अचानक भेटले, त्यांनी थांबवली गाडी म्हणून मला जायला भेटलं लवकर. तर
चला आपण जाऊया, तिथं गेल्यावर भेटतो आणि आज लग्नात जेवढी काही धमाल येईल ती नक्की तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि माझ्या फ्रेंडचे पण काही मित्र आहेत त्यांना पण मी तुमच्यासोबत भेटवेल. चला मग आता आपण जाऊया निफाडला. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा काय असेल ते. आपण खूप दिवसानंतर हा वर्ड बोलतोय. चला जाऊया आपण आता. मला केटीला जायचं, RYKला जायचं, सायन्सवाले असेल तर. आणि त्याला चांगले पर्सेंटेज. फायनली पोचलो इथं वेडिंगच्या इथं. मित्राचे लग्न आहे. आवरून मी आलो आहे फटकन आणि माझं लुक असं आहे थोडंफार. आणि त्यामध्ये मी माझी पॅन्ट घातली वेगळ्याच्यात. चला आपण मध्ये जाऊन भेटूया मित्राला. सो लेट्स गो. वर देवाचं चाललं आहे फोटोशूट. आणि याची वरात किती वाजता निघेल काय माहिती आहे. मला झूम करून दाखवतो तुम्हाला कोण नव्हतं. राहिलेल्या पाहुणे मंडळ जेवणाचा स्वाद घ्यावा. मला लेट होत होतं म्हणून मी लवकर निघालो. कारण मला सेम डेला परत मुंबईला जायचं होतं. माझं ऑफिस होतं म्हणून मी लवकर निघालो. जेवढं काय मला शक्य झालं शूट करता आलं तेवढं मी तुमच्यासोबत ते शेअर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा.